झी 24 तास एक पाऊल पुढे। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये जीटी हॉस्पिटलमध्ये काम करणारे ठाकूर वाघेला यांचाही समावेश होता। ठाकूर यांनी कसाबला प्यायला पाणी दिलं आणि त्या बदल्यात त्यानं त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या। या आहेत करुणा वाघेला, ठाकूर वाघेला यांच्या पत्नी। 4 वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला की आजही करुणा वाघेला यांच्या अंगाचा थरकाप उडतो। ज्या दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं त्या दिवशी रात्री ठाकूर वाघेला घरात जेवत होते। तेवढ्यात बाहेरून कोणीतरी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला आणि त्या व्यक्तीनं प्यायला पाणी मागितलं। तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता दहशतवादी अजमल कसाब। अनोळखी असूनही माणुसकीच्या नात्यानं ठाकूर वाघेला यांनी त्याला प्यायला पाणी दिलं। मात्र त्याच्या बदल्यात धन्यवाद तर सोडाच, त्यांच्या अंगावर त्या क्रूर कर्म्यानं गोळ्या झाडल्या। आजही त्या दिवसाचं चित्र डोळ्यासमोर आलं की काळजात धस्स होतं असं करुणा सांगतात। उसको फांसी दे दी और हम लोग को भी इंसाफ मिल गया। हमारे पति को जो सही मायने में श्रद्धांजलि मिली। बहुत सारा हम लोग के जख्म पे मरहम तो लगा, लेकिन जो हमारे पति का जो दुख है वो तो कभी नहीं भरेगा। 4 वर्षांच्या चिमुरड्या नीरजनं आपल्या वडिलांवर ओढवलेला तो प्रसंग डोळ्यानं पाहिला होता। आजही तो दिवस आठवला तर तो घाबरून जातो। कसाबला फासावर लटकवल्यामुळे काही प्रमाणात वाघेला कुटुंबाला दिलासा मिळालाय, मात्र आयुष्याचा संघर्ष सुरूच आहे। पतीच्या निधनानंतर करुणा जीटी हॉस्पिटलमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत। झी 24 ताससाठी दीपाली गुप्ता, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।